नमस्कार. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत साप्ताहिक राशीफळ मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत. प्रत्येक जी राशी आहे त्याबद्दल काय घडामोडी ह्या आठवड्यामध्ये ज्या आहेत त्या होणार आहेत आपण बघणार आहोत. प्रत्येक राशीनुसार स्टॅम्प जे आहेत ते टाकले जाणार आहेत. तुम्ही डायरेक्टली तुमच्या राशीवरतीही जाऊन डायरेक्टली बघू शकतात. व्हिडिओमध्येही जे राशीनुसार जे आहे ते टाकलं जाईल वरती, प्रत्येक राशीचं नाव जे आहे ते. ओके, तर चला आता आपण सुरू करूया. जी आपली पहिली राशी आहे मेष राशीपासून. मेष राशीच्या लोकांना हा आठवडा जो आहे तो कसा जाईल. ओके, मेष राशीची सुरुवात आठवड्याला एकदमच जे आहे ते चांगली होणार आहे, उत्कृष्ट होणार आहे. तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला जे आहे ते नवीन जे आहे ते कामासाठी एक अपॉर्च्युनिटी मिळताना दिसत आहे. तुम्ही सरकारी जर कोणी भरपूर दिवसांपासून सरकारी जॉबसाठी जर सर्च करत होता किंवा तुम्ही एक्झाम दिलेली होती सरकारी कुठलीही, तरी त्याचे रिझल्ट्स जे आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. किंवा तुमचं जॉबचं जे कन्फर्मेशनचं बाकी राहिलेलं होतं हेही तुम्हाला मिळण्याचे तिथे चान्सेस आहेत. त्यानंतर तुम्हाला ज्यांचं लोकांचं काही तुम्ही प्रमोशनसाठी पुढच्या ज्या आहे महिन्यांमध्ये ट्राय करणार आहात, तर त्यांनी आत्तापासूनच जे आहे ते तुमचं कामाची जी आहे ती त्या रीतीने सुरुवात करण्याची गरज आहे. तर तुम्हाला जे आहे ते पुढे जाऊन ते मिळण्याची शक्यता आहे. इथून मागे जे मेष राशीचे लोक थोड्याशा स्ट्रेसमध्ये होते किंवा खूप जास्त अडचणी त्यांच्या आयुष्यात चालू होत्या, तर या आठवड्यामध्ये तुम्ही त्या गोष्टींपासून जे आहे ते रिलीज जे आहे तुमच्या आयुष्यातून होताना दिसत आहे. जो कामाचा तणाव होता, जेही भरपूर गोष्टी होत्या ज्यामुळे तुम्ही मेंटली एकदम डिस्टर्ब होते, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णतः कमी होताना दिसत आहे या आठवड्यामध्ये. त्यानंतर जे लोक लग्नासाठी बघत आहे किंवा तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये होते किंवा कुठल्याही कारणास्तव तुमचं जे आहे ते तुमच्या पार्टनरसोबत जर व्यवस्थित नव्हतं, तर हा आठवडा एकदम उत्तम आहे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारासाठी. ओके, लग्नाचेही जे आहेत तुम्हाला स्थळं येऊ शकतात चांगले. जे लोक ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहेत तेही ते लग्नाचे डिसिजन घेण्याचे चान्सेस आहेत. किंवा तुम्ही जर कोणाला जे आहे ते अप्रोच करण्याचा विचार करत असाल की तुम्ही विचारायला हवं आहे की नाही त्या समोरच्या व्यक्तीला, तर ही एक उत्तम संधी आहे पुढच्या आठवड्यामध्ये की तुम्हाला जे आहे ते तुमच्या मनाप्रमाणे जे आहे ते तिथे रिझल्ट जे आहेत ते बघायला मिळणार आहेत. आपण एंजल्स कार्डवरनंही बघूयात की एंजल्सचा काय मेसेज आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी. ओके, रिमेन पॉझिटिव्ह. ओके, तुमच्यासाठी कार्ड्स आलेला आहे रिमेन पॉझिटिव्ह. तुम्ही पॉझिटिव्ह राहिले, तुम्ही गोष्टी ज्या आहेत तुमच्या कॉन्फिडन्सनुसार घेतल्या तर रिझल्ट नक्कीच तुमच्यावर डिपेंड असणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी जी आहे ती लूज करू नका, होपफुल राहा आणि ट्रस्ट ठेवा स्वतःवरती. नक्कीच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील या आठवड्यामध्ये. आता बघूयात आपली जी आहे राशी चक्रामधली जी पुढची राशी आहे ती आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जो आहे तो कसा असणार आहे हे आपण बघूयात. वृषभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यामध्ये दिसतं आहे की तुम्ही एक थोडंसं शांतता तुम्हाला आयुष्यामध्ये पाहिजे आहे. खूप तुम्ही जे आहे ते एकदम हेक्टिक आयुष्यामुळे जे आहे ते त्रासलेले आहेत आणि असं वाटतं की मी हे सर्व सोडून थोड्या दिवसांसाठी जे आहे ते थोडं दूर जायचं आहे मला. अशी भरपूर लोकांची कंडिशन मला या आठवड्यामध्ये दिसत आहे. तर तुम्ही नक्कीच थोडासा जे तुमच्या कामातून जो आहे तो ब्रेक घ्या. तुमचा हॉलिडे असेल तर थोडासा एन्जॉय करा. थोडंसं घरापासून असेल किंवा कामापासून थोडंसं जे आहे ते बाजूला जा आणि आयुष्य जे आहे ते थोडंसं एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा. भरपूर लोकांचं प्लॅनिंग दिसत आहे एक सोलो ट्रिपसाठी की एकटाच कुठेतरी फिरायला जो आहे तो जाताना. त्यानंतर भरपूर वृषभ राशीच्या लोकांसाठी असं दिसतंय की कामाच्या नव्या संधीच्या शोधात आहे. तुम्ही सध्याचे जे तुमचं चालू आहे हे सोडून तुम्हाला नवीन ठिकाणी जे आहे ते इच्छुक आहे की तुम्ही त्या गोष्टींकडे बघत आहे. किंवा ज्या महिलाही आहेत की ज्या काम करत नाही आहे किंवा सध्या घरीच आहेत, अशाही आता सध्या त्यांचं आहे की एक सेल्फ डिपेंडंट बनायचं आहे. असे त्यांचे विचार आहे की एक काहीतरी स्वतःचं जे आहे ते स्टार्ट करायचं आहे. हे विचार मला त्यांचे दिसत आहेत. त्यानंतर आपण एंजल्स कार्ड बघू वृषभ राशीसाठी की एंजल कार्ड्स जे आहेत ते काय आहे, एंजलचा मेसेज. ओके, विदिन अ नेक्स्ट फ्यू वीक्स. ओके,
पॉझिटिव्ह राहा. तुमच्यासाठी हाच मेसेज आला आहे की पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या इंट्युशनची जे आहे ती थोडंसं तिथे जे आहे ते फॉलो करा. जर तुम्ही तुमचे इंट्युशन प्रॉपरली फॉलो केले तर नेक्स्ट विदिन अ फ्यू वीक्समध्ये तुमच्यासाठी नक्कीच एक आनंदाची बातमी जी आहे ती तुम्हाला ऐकायला मिळेल. नंतर आपण बघूयात आता जी राशीचक्रातली जी पुढची राशी आहे ती आहे मिथुन राशी. मिथुन राशीसाठी कुठले कार्ड्स आहेत आपण बघूयात एकदा. मिथुन राशीसाठी हा आठवडा कसा असेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी दिसत आहे की तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत एक एन्जॉय करताना दिसत आहे. खूप दिवसांपासून जर तुम्ही तुमचे कुठले फ्रेंड्स असेल, जवळचे मित्र मैत्रिणी तुम्ही भेटलेले नाही, तर या आठवड्यामध्ये तुम्ही भेटून एक सेलिब्रेशन करताना दिसत आहे एकदम. त्यानंतर असंही होईल की तुम्ही तुमच्या पार्टनरसोबतही कुठे फिरायला जाण्याचा किंवा एक सेलिब्रेशन जे आहे ते करण्याचा विचार करत आहात. म्हणजे इथून मागे जे तुमचं फॅमिलीचं टेन्शन होतं किंवा फायनान्शियल ज्या तुमच्या कुठल्याही अडचणी होत्या त्या सर्व दूर करून तुम्ही हा आठवडा जो आहे तो एन्जॉय करताना दिसत आहेत. एक तुमची जी आत्ता ही अशी कंडिशन झालेली आहे की आता माझ्याकडे सफिशियंट पैसे आहेत जे मी आता माझ्या मनाप्रमाणे खर्च करू शकतो आणि माझ्या मनाप्रमाणे जे आहे ते आयुष्य एन्जॉय करू शकतं. तुम्ही टोटली ह्या फेजमध्ये आहे. कुठलंही टेन्शन नाही किंवा तणाव नाही. जसं तुमचं जे आहे की आज जो दिवस आहे तुम्हाला एकदम आनंदात घालवायचा आहे, या पद्धतीने तुम्ही आठवड्याची सुरुवात करायला आणि शेवटही जो आहे तो तशाच प्रकारे जो आहे तो करताना दिसत आहेत. एकदम आनंदात, कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. जॉब असेल किंवा तुमची पर्सनल लाईफ असेल. एंजल्स कार्ड बघूयात का आहेत मिथुन राशीसाठी. लुक फॉर अ साइन अनलाइकली. ओके, सिच्युएशन तुमच्या जर थोडीशी मनाप्रमाणे नसेल तर तिथे तुम्ही कुठल्याही ज्या तुम्हाला कंटिन्युअसली गोष्टी दिसतात त्याच्याकडे लक्ष द्या आणि सोडून जा की तुम्हाला त्या फायदेशीर आहेत किंवा नाही आहेत. ओके, जर तुम्हाला असं वाटतं की त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन घ्यायची गरज आहे तर तुम्ही तिथे घेऊ शकता किंवा तुम्ही त्या गोष्टी ज्या आहेत ते फॉरगिव्ह करू शकता आणि तुमच्या फक्त आनंदाकडे जो आहे तो लक्ष द्या. आता आपण बघूयात जी आहे ती पुढची राशी ती आहे कर्क राशी. कर्क राशीसाठी कुठले कार्ड्स आहेत आपण बघूयात. कसा जाणवणार आहे आठवडा कर्क राशीसाठी. कर्क राशीचे लोक थोडेसे फ्रस्ट्रेट झालेले दिसत आहेत. स्वतःच्याच गोष्टींमध्ये अडकलेले आहेत. कुठल्याही गोष्टींमध्ये जे आहे ते मन लागताना दिसत नाही आहे. थोडासा फायनान्शियली विचार करतात, कामाचा विचार करतात, स्वतःच्या घराचा विचार करतायत की मी काय करावं की ज्याने माझे पुढे जे आहे ते माझ्यासाठी चांगलं असेल किंवा माझ्या फॅमिलीसाठी चांगलं असेल. कसे माझे फायनान्सेस जे आहे ते इन्क्रीज होतील ह्याच गोष्टींचा विचार करताना ते दिसत आहेत कर्क राशीचे लोक. पण त्याचमध्ये त्यांच्या जे आहे ते आठवड्याच्या एंडिंगकडे ते जे आहे ते थोडंसं ह्या सर्व स्ट्रेस जो आहे तो साईडला ठेवून एक स्वतःसाठी वेळ जो आहे तोही एक तिथे जगताना दिसत आहे की काम ठीक आहे, फॅमिली ठीक आहे, पण मलाही थोडंसं माझ्यासाठी जो आहे तो वेळ हवा आहे असा माइंडसेट घेऊन तो एक आठवड्याचा शेवटी जो आहे तो ते घालवणार आहे. एक स्वतःला थोडंसं खुश ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे की जेही सिच्युएशन त्यांनी आठवड्याच्या सुरुवातीला बघितली होती, स्ट्रेसफुल, खूप विचार करता आणि समजत नाही काय डिसिजन घ्यायचा, ते असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत की नाही मी बाहेरून खूप खुश आहे, पण आतून त्यांचं असं झालेलं आहे की एकदम माइंडमध्ये काय डिसिजन घ्यावा ते समजत नाही. ते एका साईडला खुश राहण्याचाही प्रयत्न करतायत की हे प्रॉब्लेम आहे, पण ते काय झालं आहे फक्त ते बाहेरी आपण म्हणतो की एक दाखवण्यासाठी आणि मनातून जे आहे ते स्ट्रेस असं त्यांचं एक बिहेवियर या आठवड्यामध्ये दिसून येत आहे. कर्क राशीच्या लोकांचं आपण बघूया त्यांच्यासाठी काय एंजल कार्ड्स आलेले आहेत. वेट. ओके, बी असर्टिव्ह. तुम्ही कुठलीही ॲक्शन घेण्यासाठी थोडासा वेट करा, विचार करा. कुठली गोष्ट जे आहे ते करण्याच्या आधी, कुठलीही ॲक्शन घेण्याच्या आधी त्याचे जे तुम्ही कॉन्सिक्वेन्सेस आहेत, काय रिझल्ट तुम्हाला त्यानंतर बघायला भेटेल याचा थोडासा विचार करा आणि तरच ॲक्शन जी आहे ती घ्या. तुम्हाला जर असं वाटेल की एवढी घाई करण्याचा काही अर्थ नाही किंवा ठीक आहे नंतर आपण ह्या विषयावरती विचार करू शकतो, तर नक्कीच नंतर विचार करा. आत्ता घाई करणं त्यामध्ये कुठलाही अर्थ नाही आहे. आता आपण बघूयात सिंह राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा जो आहे तो कसा असणार आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी एक जे आपण म्हणू शकतो की आठवड्यात जर तुम्ही घरच्यांसोबत तुमच्या कुठेही टाईम स्पेंड करत असाल, घरात आहे बाहेर असते आणि कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही जर डिस्कस करत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की गोष्ट इतक्यापर्यंत वाढू नका की खूप तुमचे जे आहे ते आपापसात जे आहे ते मनमुटाव होतील. गोष्टींचे चान्सेस आहेत की तुम्ही जेव्हा तुमच्या गोष्टी ज्या आहेत बोलत आहेत फॅमिलीसोबत, चान्सेस आहेत की थोडंसं वाद वगैरे होण्याची. त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा की तुम्हाला जर असं वाटतं की गोष्टी खूप वाढत आहेत, तर तिथेच बंद करा. काही दिवसांची वाट बघा आणि त्यानंतर तुम्ही ज्या गोष्टी आहेत त्या बोलू शकतात. फायनान्शियली जे लोक विचार करत होते एवढ्या दिवसापासून, जर तुमच्याकडे जॉब नाही आहे, ते जॉबचे तुम्हाला चान्सेस आहेत लागण्याचे जे आहेत ते तुमचं होऊ शकतं की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी वगैरे बोलवलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणीची कळू शकतं की इथे ज्या आहे ती जागा आहे जॉबसाठी, तुम्ही तिथे अप्लाय करू शकता, अशी परिस्थिती दिसते. सध्याचं तुमचं जे आहे की मानसिक थोडंसं जे आहे ते टेन्शन आहे कामाचं जे दिसत आहे. सिंह राशीचे जे लोक जेही काम करतात, जॉब असेल किंवा बिझनेस असेल, थोडंसं एक स्वतःला मध्ये जे आहे ती क्लॅरिटी आणण्याची गरज आहे. थोडासा एक इनडिसिसिव्हनेस जो आहे ते दिसून येत आहे, तर थोडंसं लक्ष द्या घरात आणि जे आहे तो तुमच्या कामाच्या ठिकाणी. तुमच्यासाठी आपण एंजल गायडन्स बघूया की सिंह राशीच्या लोकांसाठी जो आहे तो आस्क युअर एंजल्स. ओके, बरी करण्याची काही गरज नाही. तुम्हाला जर कुठल्याही परिस्थितीत असं वाटत असेल की खूप गोष्टी ज्या आहेत त्या खराब होत आहेत, ते तुमचे इंट्युशन फॉलो करा. तुमचं मन तुम्हाला काय सांगते, कुठल्या गोष्टी करायला सांगते, त्याकडे लक्ष द्या. चिंता करण्याची कुठलीही गरज नाही आहे. हळूहळू तुमच्या गोष्टी सॉल्व्ह होणारच आहे. फक्त प्रत्येक गोष्टीसाठी हाच बरोबर वेळ आहे हे ठरवू नका. ओके, काही गोष्टी अशा आहेत की त्या तुम्ही सोडून द्या की पुढे भविष्यात जाऊन त्या ठीक होतील. आत्ताच त्यावरती ॲक्शन घेण्याची काही गरज नाही आहे. पुढची राशी आपण बघूयात, कन्या राशी. कन्या राशीसाठी कुठले कार्ड्स जे आहेत ते आलेले आहेत आपण बघू. कन्या राशीचे लोक या आठवड्यामध्ये सेलिब्रेशन एक करताना दिसत आहे. तुमचं फ्रेंड्स असेल, फॅमिलीसोबत आहे, एक थोडा एन्जॉय करताना दिसत आहे. त्यानंतर बरेचसे कन्या राशीच्या लोकांसाठी असंही दिसत आहे की तुमचे चान्सेस असं प्रयत्न करतायत बाहेर जाण्यासाठी. तुमचं परदेशातही असेल किंवा तुम्ही आउट ऑफ स्टेट आहे की तुमचं हे प्लेस सोडून तुम्हाला दुसरीकडे जे आहे ते मूव्ह करायचं आहे. असे बरेच जणांचे प्रयत्न चालताना दिसत आहे, पण त्याचा रिझल्ट तुम्हाला कुठेतरी एक दिसत नाही आहे. तर या आठवड्यातही तुम्हाला तेवढं क्लॅरिटी येणार नाही. तुमचे जेही चालू असेल प्लॅनिंग त्याबद्दल थोडंसं त्यामध्ये तुम्ही काही दिवस जे आहे ते जाऊ दिलं तर तुम्हाला नक्कीच अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. फक्त जर भेटत नाही आहे म्हणून त्यामुळे तुम्ही मानसिक त्रास जो आहे तो करून घेऊ नका. तुम्हाला बऱ्याचशा नवीन संधी ज्या आहेत आयुष्यामध्ये तुमच्या ज्या आहेत ते भेटणार आहेत या आठवड्यामध्ये. त्या संधीचा तुम्ही बरोबर जो आहे तो वापर करून घ्या. एंजल गायडन्स बघू कन्या राशीच्या लोकांसाठी. अबंडन्स. ओके, तुमच्या आयुष्यामध्ये अबंडन्स येणार आहे नियर फ्युचरमध्ये. ओके, जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल तर नक्कीच तुमच्या ज्याही इच्छा अपेक्षा आहेत त्या नियर फ्युचरमध्ये कंप्लीट होतीलच. आता आपण बघूयात जी पुढची राशी आहे ती आहे तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांसाठी जे आहे ते हा आठवडा कसा जाणार आहे आपण बघूयात. तूळ राशीच्या लोकांचं एक दिसत आहे की फायनान्शियली थोडासा इश्यू चालू आहे. त्यामुळे गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर नाही आहे किंवा काही लोकांसाठी असं होईल की जॉब सध्या सोडायचा विचार करतात. जे काम आहे त्या ठिकाणी तुमचं जे आहे ते तुम्हाला तिथे आपण म्हणू शकतो की तुम्हाला करण्याची इच्छा नाही आहे किंवा काही प्रॉब्लेम्स चालू आहे. त्यामुळे तुमचं एक थोडंसं पर्सनल लाईफ आपण म्हणतो ते खराब झालेले दिसत आहे. पण डोंट वरी, तुमचं जे आहे या वीकमध्ये तुम्हाला बरेचसे चेंजेस जे आहे ते बघायला मिळतील. सध्या आत्ताच तुम्ही भविष्याचा खूप विचार करून कुठलेही प्लॅनिंग वगैरे आत्ताच सुरू करू नका. काय होणार आहे, तुम्ही खूप जास्त विचार केल्यामुळे काय होणार, तुमचं माइंडमध्ये कंटिन्यू त्याच गोष्टी ज्या आहेत त्या चालू राहत आहेत. तर थोडासा टाईम द्या गोष्टी बदलण्यासाठी. एक बरोबर वेळ आला की त्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्हली चेंज होतील. फक्त सध्या जे दिसत आहे की तुमचं जे वर्किंगमध्ये ज्या खराब गोष्टी चालू आहेत त्या तुम्ही दूर करण्यासाठी तुमचं जे करंट ज्या गोष्टी चालू आहेत त्याला तुम्ही बरोबर करा आणि नवीन संधीच्याही शोधात राहा. तुम्ही जर
शोध घेत राहिला तर तुम्हाला नक्कीच त्या भेटेल. पण तुम्ही जर असं एका ठिकाणी राहून जर विचार केला की गोष्टी चेंज होतील किंवा काही सिच्युएशन चेंज होईल, तर नक्कीच होणार नाही आहे. थोडंसं बोलताना सावधानता पाळा की आपल्या कोणाशी वाद होणार नाही आहेत या आठवड्यामध्ये. खूपच जास्त गोष्टी तुम्ही मनाला लावून घेत असाल किंवा तुम्ही एकदमच खूपच त्या गोष्टींचा विचार करत असाल, तर तुमचं हेच मानसिक जे आहे ते तिथे स्वास्थ्य जे आहे ते खराब होणार आहे. एंजल्स कार्ड बघू तुमच्यासाठी काय आहेत. टेक ॲक्शन इन अ नियर फ्युचर. ओके, तुमच्यासाठी हाच गायडन्स आलेले की सध्याच्या परिस्थितीत तुम्ही रिमेन जे आहे ते शांततेत राहा. तुम्ही येणाऱ्या फ्युचरमध्ये जो आहे तो कुठल्याही गोष्टीसाठी जे तुम्हाला वाटतं इम्पॉर्टंट, त्यासाठी तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. पण सध्या जर तुम्हाला असं वाटत असेल की परिस्थिती तुमच्या विपरीत आहे, तर लगेच कुठलाही मोठा निर्णय घ्यायला जाऊ नका. तिथे होऊ शकतं का निर्णय जो आहे तो तुमच्या फ्युचरमध्ये तुमच्या तो अगेन्स्टही जाऊ शकतो. ओके, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आपण बघणार आहोत. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एक न्यू बिगिनिंग होताना दिसत आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये जे आहे भरपूर दिवसाचं जे हेक्टिक किंवा जे त्यांच्या मनाविरुद्ध वातावरण चालू होतं, त्यामध्ये तुम्हाला एक आता चेंज ऑब्झर्व होताना दिसणार आहे. एक छानसा आठवडा तुम्ही जो आहे तो एन्जॉय करणार आहात. फायनान्शियली जर कोणी इंडिपेंडंट असेल लोक, तर ते आणखी जे आहे ते म्हणू शकतो की आणखी फायनान्स त्यांच्या आयुष्यामध्ये कसा येईल याकडे लक्ष देणार आहे. जेही मॅरिड लोक असेल ते त्यांच्या पार्टनरसोबत चांगला टाईम स्पेंड करताना दिसत आहे. जेही लोक लग्नासाठी बघत आहेत, त्यांचे लग्नासाठी स्थळं जे आहे ते इथे येण्याचे चान्सेस आहेत या आठवड्यामध्ये. त्यानंतर जे दिसत आहेत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एक आयुष्याचं काहीतरी प्लॅनिंग जे आहे महत्त्वाचं करताना दिसत आहे. फ्युचरच्या गोष्टी आहेत, कुठच्या गोष्टी कशा करायच्या, काय करायच्या याचा विचार करताना ते या आठवड्यामध्ये जे आहेत ते दिसून येत आहे. एंजल गायडन्स बघूयात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी. एंजलकडनं काय मेसेज आहे. ओके, कार्ड आहे रोमॅन्स. ओके, द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह इन अ इयर फ्रॉम नाव. ओके, तुमची सिच्युएशन इम्प्रूव्ह होणार आहे नियर फ्युचरमध्ये. ओके, तर त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तुमच्या पार्टनरसोबत एक तुम्ही चांगलं जे आहे ते आयुष्यात जगा. जो तुम्हाला ह्या पुढच्या आठवड्यामध्ये जे आहे ते नक्कीच तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत जे आहे ते कुठे फिरायला जाऊ शकता. एक चांगला क्वालिटी टाईम आपण म्हणू शकतो की तुम्ही स्पेंड करताना जे आहे ते दिसत आहे. बघूयात धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जो आहे तो कसा असणार आहे. धनु राशीच्या लोकांसाठी काय कार्ड्स येत आहेत बघूयात. तर एकंदरीत धनु राशीचे व्यक्ती जे खूप दिवसांपासून जर तुम्ही कुठलाही एखाद्या नवीन संधीच्या शोधात होता, तसं जर दिसलं असेल तर त्या गोष्टींमध्ये थोडासा विलंब येताना तुमच्यासाठी दिसत आहे. ती गोष्ट कुठलीही असू शकते. तुम्ही एखादा नवीन तुमचा जॉब असेल किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला एखादी घ्यायची होती. तुम्ही ठरवलं होतं की मी आता ह्या आठवड्यामध्ये ही गोष्ट खरेदी करणार आहे, पण तुम्हाला काही कारणास्तव त्या गोष्टी ज्या आहेत त्या लांबणीवरती जाताना दिसत आहेत. थोडेसे एफर्ट जे आहेत ते तुम्हाला तिथे घेताना जे आहे ते तुम्ही लोक दिसणार आहेत. काही तुमच्यासमोर अशाही परिस्थिती येणार आहेत की ज्यावेळेस तुम्हाला एक दोन जे आहेत ते तिथे तुम्हाला गोष्टींमधनं एका गोष्टीला जे आहे ते तिथे तुम्हाला चॉईस करावं लागेल किंवा सिलेक्ट करावं लागेल. दोघांपैकी एक ऑप्शन निवडा. असा ही परिस्थिती तुमच्यासोबत ज्या समोर जी आहे ती येण्याची शक्यता आहे. पण तुम्ही त्यावेळेस जे आहे ते तुम्ही पूर्णतः जे आपण म्हणतो की एक आपल्या बुद्धीचा पूर्ण वापर करून तुम्ही बरोबर तुमच्या फायद्यासाठी जी गोष्ट तुम्हाला उपयोगी आहे ते डिसिजन नक्कीच घेणार आहे. पण ह्या आठवड्यामध्ये तुमची बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होणार आहे की तुम्हाला दोन गोष्टींमधनं जी आहे ती एक गोष्ट जी आहे ती तिथे निवडायची आहे. तर निवडताना थोडासा विचार करा. ओके, पूर्ण गोष्टींचा आजूबाजूच्या गोष्टींचा एक अंदाज घ्या. त्यानंतरच तुम्ही जो आहे तो डिसिजन घ्या. एक आठवड्याच्या शेवटी जे आहे ते धनुराशीच्या व्यक्तींसाठी एक सेलिब्रेशन टाईम एक दिसून येत आहे. तुमचं फॅमिली असेल, फ्रेंड्स असेल, त्यांच्यासोबत जे आहे ते तुम्ही थोडासा आनंद व्यक्त करतानाही दिसणार आहात धनुराशीचे व्यक्ती. गायडन्स काय आपण तुमच्यासाठी बघूयात. लुक फॉर अ साईनचं कार्ड आलेलं आहे.
रिमेन पॉझिटिव्ह राहा असं म्हणताय धनुराशीचे लोक तुम्ही. ओके. आणि कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी असेल किंवा कुठलंही जे तुम्हाला वाटत असेल की थोडंसं आपलं मन जे आहे ते वाईट गोष्टींकडे चाललेलं असेल ते तिथेच तुम्ही ते आहे ते थांबवा. ओके. थोडेसे पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये ठेवा. तुम्हाला जर कुठले एंजल नंबर रिपीट होत असेल किंवा कुठलाही कलर तुम्ही जर कंटिन्युअसली तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये येत असेल किंवा कुठलीही अशी गोष्ट की जी तुम्हाला वाटते की ही थोड्या टायमाने किंवा एक दिवसाआड तुम्हाला ही बघायला मिळते, तर तुम्ही त्या गोष्टीचे नक्कीच संकेत का आहे याकडे लक्ष द्या. ओके. तुम्हाला ती गोष्ट काय सांगण्याचा प्रयत्न आहे त्यानुसारच तुम्ही जे आहे ते डिसिजन घ्या तुमच्या आयुष्यामध्ये. यानंतर आपण बघणार आहोत पुढची राशी जी की आहे मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी जे आहे ते आपण बघूयात कुठले कार्ड्स येत आहेत. मकर राशीसाठी जो आहे तो आठवडा कसा असणार आहे. मकर राशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये लक्षात ठेवायचं असे की जर तुम्हाला असं वाटतंय की एखाद्या ठिकाणी आपल्या मताची काही किंमत केली जात नाही आहे किंवा आपल्या मताला तिथे जास्त व्हॅल्यू नाही, तर तिथे आपलं जे आहे ते तुमचं टाईम किंवा तुमचा जो वेळ आहे किंवा तुम्ही जे पण सांगण्याचा प्रयत्न करताय ते अननेसेसरीली व्यर्थ करू पसत नका. कारण की काय होणार आहे की तुम्हीच दुसऱ्यांच्या चांगल्यासाठीच गोष्ट ज्या आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत की परंतु समोरच्या लोकांना होऊ शकतं की त्या गोष्टी पटणार नाही. त्यामुळे तुमचं आणि त्यांचे थोडेसे जे आहेत ते मतभेद होण्याचे चान्सेस आहेत की बेटर वे जर तुम्हाला वाटतं की ठीक आहे आपण इथे बोललंच पाहिजे तर त्याच ठिकाणी तुमचं जे आहे ते मत जे आहे ते व्यक्त करा. नाहीतर काय होणार आहे की थोडंसं तुम्हालाच त्या गोष्टींचा जो आहे तो त्रास होणार आहे. त्यानंतर मकर राशीच्या व्यक्तींसाठी असंही दिसून येत आहे की तुम्हाला काही कामाच्या संधीही उपलब्ध होणार आहेत या आठवड्यामध्ये. तुम्ही जर बिझनेस करत असाल किंवा कुठलीही एखादी गोष्ट करत असाल तर तुम्हाला नवीन त्यामध्ये प्रपोजल मिळण्याचे चान्सेस आहेत. जेही मकर राशीचे लोक थोडेसे दिवसांपासून जर काही थोडंसं ताणतणावामध्ये असेल तर त्यांच्यासाठी नक्कीच हे सल्ला असेल की तुम्ही थोडंसं पीस जे आहे ते मनाला पीस भेटेल किंवा शांतता भेटेल अशा ठिकाणी जे आहे ते विजिट करा की जेणेकरून तुम्ही स्ट्रेसपासून जे आहे ते रिलीफ फील करा. त्यानंतर जे कोणीही जे आहेत केमिकल्सच्या रिलेटेड काही काम करत असेल तर अशाही लोकांची जी आहे ती या आठवड्यामध्ये जे आहे ते त्यांनाही नवीन कामाच्या संधी किंवा त्यामध्ये तुम्ही एखादं नवीन काहीतरी संशोधन करताना दिसत आहे असंही दिसून येईल. मकर राशीच्या व्यक्तींसाठी आपण बघूयात काही गायडन्स कार्ड कुठले आहेत मकर राशीच्या लोकांसाठी. येस. ओके. इट्स अ बिग येस फॉर यू. तुम्ही कुठल्याही काही दिवसांपासून जर कुठल्याही गोष्टी नवीन जर तुम्ही सुरुवात करायचा असा विचार करत आहात तर तुम्ही नक्कीच ती गोष्टी ज्या आहे ती स्टार्ट करायला सुरुवात करा किंवा तुम्ही त्याचं जे आहे ते गोष्टी ज्या आहेत त्या इनिशिएशन करून दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला युनिवर्सकडनं येस आहे की तुम्हाला नक्की त्यामध्ये जे आहे ते सक्सेस भेटेल. तुमचे प्रयत्न जे आहे ते कुठेही थांबवू नका. प्रयत्न करत राहिला तर यश तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. शनी खूप कष्ट करून घेतोय तुमच्याकडनं जे आहे ते 7.5 अजूनही मकर राशीच्या लोकांची जी आहे ती एंडिंगवरती आहे. प्रयत्न करत राहा. प्रयत्नांची फळं तुम्हाला नक्की भेटणार आहेत. जी पुढची राशी आहे ती आहे ती कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी बघूयात कुठले कार्ड्स येत आहेत तुमच्यासाठी. कुंभ राशीचे लोक दिसत आहेत की खूप काही दिवसांपासून खूप एखाद्या गोष्टीच्या गहन विचारामध्ये आहे किंवा कुठल्याही गोष्टीचा निर्णय जो आहे तो त्यांना घेताना थोडासा त्रास होतोय किंवा खूप विचार करतायत की काय करायला हवं पुढच्या दृष्टींचा. तर थोडंसं एक सर्वस्वी विचार करूनच निर्णय घ्या. काही ठिकाणी असं होणार आहे की तुमच्या काही निर्णयांमुळे बाकीच्यांना जे आहे ते थोडंसं त्रास होऊ शकतो. तुमच्या ज्या डिसिजनचा आहे स्वतःलाही तुम्हाला भविष्यात जाऊन त्या गोष्टींचा त्रास होणारच आहे आणि थोडंसं तुमच्या फॅमिलीलाही होऊ शकतं की तुमचं जे आहे ते निर्णय आवडणार नाही आहेत. तर थोडंसं फॅमिलीचा विचार करून या आठवड्यात कुठल्याही गोष्टी करा की जेणेकरून आपल्यामुळे आपल्या घरच्यांना जे आहे ते कुठलाही थोडासा त्रास होणार नाही. जे कुंभ राशीचे लोक खूप दिवसांपासून जॉबच्या वगैरे जर तुम्ही कुठल्या शोधमध्ये असेल तर तुम्हाला तिथेही यश मिळताना दिसते. तुमचे स्किल जे आहेत ते यूज करा. तुम्हाला नक्कीच जे आहे ते तिथे कामाच्या संधी ज्या आहेत त्या उपलब्ध होतील. तुम्ही जर कुठली एक्झाम वगैरे देत असाल कुंभ राशीचे लोक, गव्हर्नमेंट असेल नॉन गव्हर्नमेंट एक्झाम असेल तर त्यामध्येही तुम्हाला चांगलं यश जे आहे ते मिळताना दिसत आहे.
फक्त निर्णय घेताना थोडासा विचार करा की त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या फॅमिलीवरती होणार नाही. ओके. बी असर्टिव्ह कार्ड जे आहे ते तुमच्यासाठी ॲक्शन घेण्याची गरज आहे कुंभ राशीचे लोक. ओके. बाकी तुम्ही काळजी करण्याची कुठलीही गरज नाही आहे. फक्त एक ॲक्शन घ्या आणि जे आहे ते तुमच्या कामावरती फोकस राहा. ओके. तुमचे जे आजूबाजूचे तुम्हाला जे इंडिकेशन्स भेटत आहेत युनिवर्सकडनं त्याकडे लक्ष ठेवा आणि गोष्टी ज्या आहेत त्या पुढे न्या. आता आपण पुढची जी बघणार आहोत ती राशीचक्रातली सर्वातची शेवटची राशी म्हणजे मीन राशी. मीन राशीसाठी आपण बघूयात कुठले कार्ड्स आलेले आहेत. मीन राशीच्या लोकांसाठी होऊ शकतं तुमचं या आठवड्यामध्ये कुठलं एखादे फॅमिली फंक्शन तुम्ही अटेंड करू शकता जे आहे. ओके. तुम्हाला काही मे बी असं होऊ शकतं की आधी त्याबद्दल काही माहिती नाही आणि अचानक तुम्हाला इन्व्हिटेशन आलं कुठल्या एखाद्या फॅमिली फंक्शनसाठी, अशी गोष्ट होऊ शकते. त्यानंतर मीन राशीचे लोक थोडेसे आठवड्यात दिसत आहेत की आक्रमक झाले. भरपूर दिवसापासून त्यांनी असं होतं की चला कामापासून मी थोडं साईडला आहे, आता मी खूप रिलॅक्स टाईम घालवला आहे, आता परत एक बॅक जे आहे आपण म्हणतो की त्यांच्या कामावरती परत ते एका पूर्ण प्रकारे कॉन्सन्ट्रेट जे आहे ते करताना या आठवड्यामध्ये दिसत आहेत. भरपूर मला मीन राशीचे लोक जे आहेत ते यावेळेस थोडंसं कुठल्याही परीक्षांचा बाबतीत विचार करताना दिसत आहे किंवा कुठं फ्युचरमध्ये त्यांचं डोक्यात असं मध्ये चालू आहे की एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यावी किंवा ती प्रायव्हेटसाठी तुम्ही देऊ शकता. प्रायव्हेट बँकिंग असेल किंवा अदर सेक्टर्स असेल त्यामध्ये कुठेतरी असं चालू आहे की साईड बाय साईड माझा जॉब तर चालू आहे पण मला अजून दुसरं काहीतरी करायचं आहे, त्यासाठी एक्झाम द्यायचा प्रयत्न करताय तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करा. ओके. टाईम लागेल तुम्हाला. ओके. त्यामध्ये आपण बोलू शकतो की थोडंसं तुमचं काम आणि अभ्यास ह्या गोष्टींमध्ये जे आहे ते एक प्रॉपरली आपण म्हणू शकतो बॅलन्स होण्यासाठी पण तुम्ही जर प्रॉपरली फोकस ठेवला तर नक्कीच भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा एक चांगला जो आहे तो परिणाम तिथे दिसून येईल. सध्या तुमचं जे आहे ते थोडंसं हेल्थवरती लक्ष ठेवा. मीन राशीचे लोक हेल्थ थोडीफार खराब होण्याचे जे आहे ते चान्सेस आहेत या आठवड्यामध्ये. तुमच्यासाठी आपण गायडन्स बघूया. एंजल गायडन्स. लेट्स गो. ओके. इट्स टाइम टू लेट्स गो. ओके. ट्रस्ट ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा, परमेश्वरावरती विश्वास ठेवा आणि आयुष्यामध्ये जे आहे ते पुढच्या दिशेने वाटचाल करा. तुम्हाला नक्कीच त्यामध्ये जे आहे ते यश मिळेल. हाच संदेश आहे मीन राशीच्या लोकांसाठी. ओके. इथे सर्व 12ही राशी ज्या आहेत त्या आपण कवर केलेल्या आहेत. जर तुम्हाला जे आहे ते कुठलेही तुमच्या राशीबद्दल जर तुम्हाला रेझोनेट झालं तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. काही तुम्हाला असं वाटतं यामध्ये इम्प्रूव्हमेंट पाहिजे किंवा तुमचं एखादं आवडते टॉपिक आहे तेही तुम्ही सजेस्ट करू शकता की यावरती तुम्हाला जे आहे काही रीडिंग हवं आहे किंवा असे टॉपिक तुम्ही जे आहे ऐकण्यासाठी इच्छुक असेल. ओके. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.